लाग सखे राम जन्मला, राम जन्म लाग सखे राम जन्मला. कौसल्या राणी हळू उघडी लोचने, दिगुनी राय माय स्वतः पुत्र दर्शने. कौसल्या राणी हळू उघडी लोचने, दिगुनी राय माय स्वतः पुत्र दर्शने. ओघळले आसु सुखे कंठरातला, ओघळले आसु सुखे कंठरातला. राम जन्म लाग सखे राम जन्मला, राम जन्म लाग सखे राम जन्मला, राम जन्म लाग सखे राम जन्मला, राम जन्म लाग सखे राम जन्मला. राजगृही येईनरी सौख्य पर्वणी, सौख्य पर्वणी. पांढावुनी हंबर जा धेनु अंगणी, धेनु अंगणी. दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंडला, दुंदुभीचा नाद तोच धुंद कोंडला. राम जन्म लाग सखे राम जन्मला, राम जन्म लाग सखे राम जन्मला, राम जन्म लाग सखे राम जन्मला, राम जन्म लाग सखे राम जन्मला. अतिशय अतिशय आनंद. भगवान देवादिदेव महादेव माता पार्वतीला सांगतात की प्रिये, मी एक चोरी केली होती आणि यावेळी ती सांगीन. असं आहे, वेळ आली की आपण केलेलं काही कबूल करून टाकावं. त्याप्रमाणे मी कबूल करून टाकतो. मी चोरी केली होती, त्यात माझ्याबरोबर होते काकभूषणी महाराज. आम्ही दोघांनी आमचा वेश बदललेला होता आणि आम्ही दोघही जण वेश बदलून भगवंताच्या बालरूपाचं दर्शन घ्यायला अयोध्येमध्ये आलोत. पण प्रचंड गर्दी, प्रचंड गर्दी, प्रचंड गर्दी. आम्हाला या गर्दीतनं अयोध्येच्या महालामध्ये महाराज दशरथांपर्यंत, महाराणी कौसल्येपर्यंत, भगवंतापर्यंत कोणी जाऊ देईन. मग काय, मग मी माझ्या जटा विस्फारल्या, हातामध्ये चिमटा घेतला आणि ठोकली आरोळी. लाख निरंजन, माझे ते लाल लाल डोळे, माझ्या त्या जटा, ते भस्म, ते गजचर्म व्याघ्रांबर पाहिल्यावर सगळ्यांनी आम्हाला वाट करून दिली. मी काकभूषणी महाराजांचा हात धरला आणि आम्ही दोघंही महालामध्ये पोचलो. महाराणी कौसल्या, महाराज दशरथ, गुरुवर वशिष्ठ, साऱ्या देवता, महाराणी कौसल्या भगवंताच्या बालरूपाला पाळण्यामध्ये घालून जोजवत आहेत. महाराज दशरथ त्यांच्या बाजूला उभे राहून त्या पाळण्याला झोका देत आहेत. साऱ्या देवदेवता महाराणी कौसल्या महाराज दशरथांच्या भाग्याचा हेवा करतायत. आणि आम्ही जवळ जाऊन पाहिलं, आम्ही जवळ जाऊन पाहिलं आणि आम्ही करायचं नाही ते केलं. आम्ही आनंदानं 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 असे मोहरून गेलो, असे मोहरून गेलो. आणि आमच्या मुखातनं खरं तर आम्ही बाळाला पाहायला गेलो, या परब्रह्माला पाहायला गेलो जे बालरूपानं आलं. खरं तर या परब्रह्माचा आशीर्वाद घ्यायला गेलो, पण आमच्या प्रेमानं अशी पातळी गाठली की आम्ही बाळाला आशीर्वाद दिले आणि नकळत आमच्या मुखातनं बाहेर पडले. माई तेरो चिरजीवो, माई तेरो चिरजीवो हो लाल, माई तेरो चिरजीवो हो लाल. माई तेरो चिरजीव भोला, माई तेरो चिरजीव भोला. माई, या भगवंताच्या बालरूपाला पाहिलं आणि आमच्या मनाला अशी मोहिनी पडली की हे बालरूप कधी बदलूच नाही. हे बालरूप जसं आहे तसंच राहावं.
भगवान जे या बालरूपामध्ये आलेले आहेत, या बालरूपामध्ये बदल होऊ नये म्हणून आम्ही माता महाराणी कौसल्याला म्हणू लागलो, माई तेरो चिरजीवो लाल, माई तेरो चिरजीवो लाल, माई तेरो चिरजीव लाल, माई तेरो चिरजीव लाल। नारायण नरतनु धर के, नारायण नरतनु धर के, नारायण नरतनु धर के, नारायण नरतनु धर के, नारायण 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 तनु धर के, तनु धर के, नारायण नरतनु धर के, नारायण नरतनु धर के, नारायण नरतनु धर के, नारायण तनु धर के, भय प्रगट कृपाल, भये प्रकट गोपाल, भय प्रगट कृपाल, माई तेरो चिरजीवो लाल, माई तेरो चिरजीवो लाल, माई तेरो चिरजीवो धर के, नारायण नरतनु धर के, नारायण नारायण नारायण
चिरजीव लाल चिरजीव लाल चिरजीव लाल चिरजीव माई आपला बाळ असाच राहावा, हा कधी मोठा होऊच नाही. याला बाल रूपानं पाहण्याचा, याला बाल रूपानं अनुभवण्याचा, बाल रूपानं याला जोजवण्याचा, भरवण्याचा, खेळण्याचा आनंद काही वेगळाच. एक लक्षात घ्या, त्याला आपलं व्हायचंय पण आपण त्याला आपलं म्हणत नाही, ही आपली अडचण आहे, त्याची नाही. तो बंधू, सखा, मित्र, माता, पिता, ज्याला ज्या बुद्धीने त्याच्याशी जे नातं जोडायचं आहे ते नातं तो जोडून घ्यायला तयार आहे. आपण नातं जोडत नाही, आपली अडचण आहे. प्रचंड मोठा उत्सव चालला, महिनाभर उत्सव चालला. म्हणाले कोणाला रात्र दिवस तहान भूक, अहो नाही लागली. तहान भूक दिवस रात्र सारे विसरले, कारण हा प्रत्यक्ष सुखाचा कंद, आनंदाचा सागर उपस्थित झाला. आणि त्यातही याला पाहण्याकरता देवदेवता तिथं उपस्थित झाल्या. आणि त्यातही ज्या सूर्यनारायणानं खरं तर दिवस रात्र करावे, तो सूर्यनारायणच एका जागेवर महिनाभर राहिला, तर कोणाला तहान भूक लागणार आहे? मास दिवस कर दिवस भा, मर मन जानई कोय, रथ समेत रवि था केऊ, निसा कवन विधी होय. रथासकट भगवान सूर्यनारायण माध्यांनी 1 महिनाभर थांबले. आता याचं रहस्य असे, म्हणाले 1 महिनाभर सूर्यनारायण थांबतात का? अहो रहस्य येते, रहस्य हे आहे ते संतांनी समजून सांगितलंय. प्रपंचामध्ये दुःखाचा काळ लांबतो. हो, वाईट गोष्ट घडली ना ती वेळ जाता जात नाही, हा आमचा अनुभव आहे, म्हणजे प्रपंचातला आपला अनुभव आहे. पण परमार्थात मात्र सुखाचा काळ जाता जात नसतो, हे लक्षात ठेवा. त्यामुळे काळ सापेक्ष आहे. परमार्थातला काळ वेगळा आहे आणि सुखातला काळ, दुःखातला काळ, प्रपंचातला काळ वेगळा आहे. प्रपंचातला दुःखाचा काळ प्रचंड आहे आणि परमार्थातला सुखाचा काळ प्रचंड आहे. प्रमाण पाहिजे ते प्रमाण भागवतातलं आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी ते प्रमाण कृष्ण अवताराला दिलंय. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा, गोकुळीच्या सुखा लागेल. मला फक्त प्रमाण द्यायचं होतं. अंतपार नाही लेखा, तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतुसी केवी कळे. मास दिवस कर भा दिवस, म्हणजे 1 महिन्याचा दिवस झाला. रथ समेत रवि था के ओ, मर मन जानई कोई, निसा कवन विधी होई. तहान भूक हरपते हो. म्हणाले तहानभूक अशी गोष्ट आहे की ती कधी कोणाची हरवू शकत नाही. हो, चला एखाद्या दुकानदार व्यापाऱ्याकडे तुम्हाला नेतो आणि दिवसभर गिऱ्हाईक करता 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 याला भूकच लागत नाही. होतं ना, होतं. म्हणाले आज काय झालं, आज एवढं येणारं जाणार की वेळच लक्षात आला नाही. सकाळी काय 2 घास नाश्ता केला होता त्याच्यावरच रात्र झाली, कळलंच नाही. म्हणजे प्रपंचात अशा काही भानगडी होतात की तिथे तहान भुकेची जाणीव होत नाही. मग परमार्थात तहान भुकेची जाणीव होण्याची तुम्हाला कुठून बुद्धी येईल? प्रपंचात जर तहान भूक हरवते तर परमार्थात तहान भूक हरवतेच हरवते. म्हणून भगवंताच्या अवतार चरित्राचं चिंतन करायचं.
म्हणून भगवंताच्या लीलांचं चिंतन करायचं. त्यानं काय होतं? काळ शुद्ध होऊन जातो. शुभकाल अवघ्या दिशा, छंद हरीच्या नामाचा, शुचिरभूत सदाकांच्या भोवती. बाळ दिसा मासानं वाढतायत. आनंद होतोय, आनंद होतोय, आनंद होतोय. फार काही गोस्वामी तुलसीदासांनी किंवा वाल्मिकींनी भगवंताच्या बाललीलांचं वर्णन केलेलं नाही. पण आता जी पुढची सुंदर अशा लीला प्रसंगाचं चिंतन आपण करणार आहोत, त्या लीला प्रसंगाकडे जाण्यापूर्वी आपल्याला नामस्मरण करावं लागेल, भगवंताचं भजन करावं लागेल. त्याशिवाय आपल्याला पुढे जाता येणार नाही, पुढे चिंतन करता येणार नाही. आधी भगवंताच्या नामाचं चिंतन करूया, भजन करूया, नामसंकीर्तन करूया. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 ओम नमो भगवते
भगवते वासुदेवाय. ओम नमो 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 भगवते वासुदेवाय. सियावर रामचंद्र भगवान की जय. बालक लहानाची मोठी होऊ लागली. महाराज दशरथांनी गुरु वशिष्ठांना बोलावणं केलं. गुरु वशिष्ठ महाली आले आणि गुरु वशिष्ठ या चारही बालकांचं नामकरण करता आहेत. फार काही लीला प्रसंग, बाललीला प्रसंग नाहीत, पण जे काही आहेत ते अत्यंत गोड आहेत, चिंतनीय आहेत. तीनही महाराण्या आपल्या चारही बालकांना आणि दासदासींसह महाराज दशरथांसह गुरु वशिष्ठ महाली बसलेले आहेत. सुंदर आसनांवरती तीनही महाराण्या महाराज दशरथ बसलेले आहेत. गुरु वशिष्ठांनी पाहिलं आणि गुरु वशिष्ठांना प्रेम, आनंद, समाधी, भाव प्राप्त झाला. खरं तर गुरु वशिष्ठांनी ब्रह्मदेवाला सांगितलं होतं की मी इक्ष्वाकू कुळाचं पौरोहित्य करणार नाही. पौरोहित्य करणं म्हणजे अत्यंत विचित्र काम. ब्रह्मदेवांनी कानात सांगितलं, वशिष्ठा, या इक्ष्वाकू कुळाचं पौरोहित्य कर, यासाठी मी तुला सांगतोय की या कुळामध्ये प्रत्यक्ष परब्रह्म परमात्मा अवतार घेणार आहे. मग गुरु वशिष्ठांना आनंद झाला. म्हणाले, मग काही हरकत नाही, या कुळाचं पौरोहित्य मी करीन, कारण या कुळामध्ये प्रत्यक्ष परब्रह्म अवताराला येणार आहे. इक्ष्वाकू वंशामध्ये, सूर्य कुळामध्ये महाराज इक्ष्वाकूंपासून भगवान श्रीराम कमीत कमी 400व्या पिढीमध्ये आहे. कमीत कमी. आपण काय कुठून माकडापासून वगैरे आलो. आणि त्याचे सगळ्या राजलोकांच्या सुंदर कथा आहेत हो. महाराज दशरथांचं चरित्र आहे, महाराज रघूंचं चरित्र आहे, हरिश्चंद्राचं चरित्र आहे, दिलीपाचं चरित्र आहे, भगीरथाचं चरित्र आहे. हे तर तोंडावरती आहेत. आणि हे पिढ्यांमध्ये बरं, एकमेकांचे म्हणजे एकापासून एक नाही जन्माला आलेले. इक्ष्वाकू पासून 400व्या पिढीमध्ये भगवान श्रीराम.
गुरु वशिष्ठांना परम आनंद झाला आणि गुरु वशिष्ठ नामकरण करतात. त्या नामकरणाला आपण प्राप्त करूया. गुरु वशिष्ठ भगवंताच्या बालरूपाला पाहून काय म्हणतात? जो आनंद सिंधु सुख रासी, सी करते त्रैलोक सुपासी. जो आनंद सिंधु सुख राशी, सुख रासी. जो आनंद सिंधु सुख रासी, सी करते त्रैलोक सुपासी. सी करते त्रैलोक उपासी. सी करते त्रैलोक सुपासी. सी करते त्रैलोक सुपासी. जो आनंद सिंधु सुख राशी, जो आनंद सिंधु सुख रासी. जो आनंद सिंधु सुख रासी. सो सुख धाम राम असनामा. सुख नाम राम सनामा. सो सुख धाम राम असनामा. सुख धाम राम सनामा. अखिल लोकदायक विश्रामा. अखिल लोकदायक विश्रामा. अखिल लोकदायक विश्रामा. अखिल लोकदायक विश्रामा. जो आनंद सिंधु सुख राशी, जो आनंद सिंधु सुख राशी. सी करते त्रैलोक सुपासी. सी करते त्रैलोक सुपासी. जो आनंद सिंधु सुख राशी, जो आनंद सिंधु सुख राशी. जो आनंद सिंधु सुख राशी. भगवंताचं नाव जो आनंदाचा सिंधू आहे, आनंद सागर, जो सुखाची रास आहे, सुख राशी. जो आनंद सिंधू सुख राशी. सी करते त्रैलोक सुपासी. यातल्या एका कणानं सुद्धा त्रैलोक्याला सुख पोचतं. आनंद सागर आहे. या आनंद सागरातला एक कण जरी त्रैलोक्याला मिळाला तरी त्रैलोक्य सुखी होतं. हा सुखाची राशी आहे. या सुखाच्या राशीतला एक कण जरी मिळाला त्रैलोक्याला तरी त्रैलोक्य सुखी होतं. सो सुखधाम, तो सुखधाम आहे. आणि असा असल्या कारणानं काय, आनंदाचा सिंधू, सुखाची रास, सुखाचा धाम असल्या कारणानं याचं नाव सो सुखधाम राम असनाम. अखिल लोकदायक विश्राम. त्याला मी राम म्हणतो. राम कोणाला म्हणावे? नुसतं नाव नाहीये माय बापो, त्या नामामागे चिंतन करावं लागेल. त्या नामामागे चिंतन हे आहे की जो राम म्हणवला जातो तो आनंद सागर असला पाहिजे.
जो राम म्हणवला जातो तो सुखाची राशी असला पाहिजे, जो राम म्हणवला जातो तो सुखाचं धाम असला पाहिजे. आणि हे सगळे अंतस्थ लक्षण असताना बहिस्थ लक्षण असं असलं पाहिजे, अखिल लोकदायक विश्रामा, सगळ्या लोकांना याच्यापासून सुख, विश्रांती, शांती प्राप्त झाली पाहिजे. तर याला राम म्हणण्यात अर्थ आहे. म्हणजेच राम असे आहेत की जे सुखाचा धाम आहे, सुखाची राशी आहे, आनंदाचा सिंधू आहे आणि अखिल लोक विश्राम स्थान, श्रांत विश्रब्धाची शांती आहे राम. जो विश्रब्ध आहे त्याला शांतता राम नामाने, रामापासून आहे. आता आनंदाचा सागर का म्हटला? हा असा आनंद स्वरूप आहे की याला इतर कोणाच्या मुळे आनंद होत नाही आणि कोणी याच्या आनंदाकरता याच्या जवळ आलं म्हणून हा आनंदित झाला आणि कोणी याच्यापासून दूर गेलं म्हणून हा दुःखी झाला. असं याच्या आनंदामध्ये कधीही उतार चढाव येत नाही. सच्चिदानंद घन स्वरूप परमात्मा असल्या कारणानं आनंद सिंधू. तुमचा आता ह्या निमित्तानं आपल्या चर्चा करायला सांगू नका, रसभंग होईल. तुमचं आमचं असं आहे की तुम्ही आम्ही वस्तूत आनंदाचा आरोप करतो. या वस्तूमुळे आनंद आहे, त्या वस्तूमुळे आनंद आहे, या वस्तूमुळे आनंद आहे. आणि प्रत्यक्षात तसं नसतं. कुठल्याही वस्तूत आनंद नसतो. आपण आनंदाला शोधायचा प्रयत्न त्या वस्तूत करतो, वस्तूत आनंदाचा आरोप करतो आणि परिणामतः त्या वस्तूत आनंद नसल्या कारणानं ती वस्तू जरी मिळाली तरी मिळाल्याचा आनंद होतो आणि कालांतरानं दुःखी होतो, काही काळानं दुःखी होतो. मग आनंद कसा असावा? निरामय असावा. जो आनंद भोगण्याकरता आपल्याला काही खर्ची घालावं लागत नाही असा आनंद असावा. ज्या आनंदाकरता आपल्याला कुठेतरी दूर जावं लागेल गिरिकंदरामध्ये, अशा आनंदाचा काय? ज्या आनंदाकरता काही साहित्य साधनं आवश्यकता आहेत असा आनंद काय उपयोगाचा? म्हणजे अमुक मिळालं, तमुक मिळालं, तमुक मिळालं म्हणजे 4 वस्तू मिळाल्यानंतर मला आनंद मिळेल. या प्रकारच्या 4 वस्तू जमा केल्यानंतर जर आनंद मिळत असेल तर त्याला आनंद का म्हणायचं? सद्गुरु राये पूर्ण कृपा केली, माझी मज दाविली निज वस्तू. सद्गुरु त्यांना म्हणतात जे आपल्या हृदयात असणारा आनंद आपल्याला घ्यायचा कसा हे शिकवतात, त्यांना सद्गुरु म्हणतात. बरं, गुरु अनेक आहेत. ज्ञान दातृत्वेन गुरु आहेत, मोक्ष दातृत्वेन गुरु आहेत, शरीर देतात म्हणून माता पिता गुरु आहेत. पण ते गुरु आहेत, सद्गुरु एकच असतात जे आपल्याला आपल्या हृदयात असणारा आनंद कसा घ्यायचा ते शिकवतात. कुठेही जायचं नाहीये, काहीही बाहेरनं आत आणायचं नाहीये, आत असल्याचा आनंद घ्यायचा आहे. तो आनंद घेण्याकरता सद्गुरु आपल्याला आपल्या मूळ वस्तूचा, निज वस्तूचा, स्वचा परिचय करून देतात, आत्मसंस्थ करतात, आत्मस्थ करतात, आत्मनिष्ठ करतात. आनंद सिंधू सुखाची राशी आहे. अशी सुखाची रास आहे की याच्यापाशी पोचल्यानंतर जो कोणी पोचतो तो सुखरूप होतो, सुखी होत नाही. म्हणजे सुखी होणं आणि सुखरूप होणं करू का सांप्रदायिक कीर्तन? देऊ का प्रमाण आपल्याला? सुखी होणं वेगळं आहे आणि सुखरूप होणं वेगळं आहे. सुखी होतात ते आपल्या पुरते आणि सुखरूप होतात ते सगळ्यांकरता. जो कोणी यांच्यापाशी पोचेल त्यांना याच्यापासून सुख प्राप्त होईल, दुःख प्राप्त होणार नाही. अशा सुखाचं स्वरूप ज्या परब्रह्मामुळे प्राप्त होतं, असे सुखरूप झालेले जे संत आहेत ते जगाला सुख देतात. सुखाची राशी आहे, सुखाचं धाम आहे. अहो, सुखाला विश्रांती घ्यावीशी वाटते आणि ते कुठं जातं? बोला बोला बोला. सुखाचे हे सुख श्री हरी मुख.
क सुखस्यांता इति कांताहा, सुखाला अंत कुठे, सुखाला विश्रांती कुठे असं सुखाला विचारलं तर सुख म्हणालं भगवंताच्या मुखामध्ये, भगवंताच्या स्वरूपामध्ये मला विश्रांती आहे, सुखाचं धाम आहे. सुख ज्याच्याकडे निवासाला येतं, सुख ज्याच्याकडे विश्रांतीला येतं, सुख. बरं, असं नाही होत की याच्यापासून याचं सुख हिरावून घेतल्यानंतर हा दुःखी होतो, नाही. जितकी जण याच्याकडे सुख भोगण्याकरता येतात तेवढे सुखरूप होतात आणि इतरांना सुखी करतात, असं सुखाची रास आहे. म्हणजे रामाने कसं असावं? रामानं रामाचे म्हणवले जातात त्यांच्यावरती कृपा करायची, ती तर करायचीच आहे, पण जे रामाचे नाहीत त्यांच्यावरती पण कृपा करायची आहे. जे रामाचे विरोधक आहेत त्यांच्यावरती कृपा करायची आहे. जे रामाची निंदा करतात त्यांच्यावरती पण कृपा करायची आहे. रामानं कोणामध्ये तरतम करायचं नाहीये. रामानं सर्वांना एकरूप, एक पद्धतीनं पाहायचं. आणि राम तो जो सर्वांचं रमण करतो. राम सो सुखधाम राम असं नामा. भगवान श्रीरामांचं नामकरण झालं आणि सगळ्यात अधिक आनंद झाला तो यांना पाहिल्यावर. माता कैकेयीच्या मांडीवरच्या बालकाला पाहिल्यानंतर तर प्रेमाश्रुधारा वाहू लागल्या. म्हणाले, अरे 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 अरे, हे पण आलेले आहेत का? हा येणार हे माहिती होतं, पण याच्याबरोबर हे पण आलेले आहेत. आता तर आनंदाला पारावार उरला नाही. विश्वभरन पोषण कर जोई, ताकर नाम भरत अस होई. विश्वभरण पोषण कर जोई. म्हणाले, हे आलेले आहेत का? यांच्यामुळे काय घडणार आहे? यांच्यामुळे संपूर्ण विश्वाचं भरण पोषण होणार आहे. आणि भरण पोषण करणारे असल्या कारणाने यांचं नाव मी भरत असं ठेवतो. हे आलेत म्हणून राम जगाला मिळेल. हे आलेत म्हणून रामावरती प्रेम कसं करावं हे जगाला कळेल. हे आले आहेत म्हणून रामाचा धर्म काय असतो तो जगाला कळेल. हे आलेत म्हणून रामाची सेवा कशी करायची ते जगाला कळेल. हे आलेत म्हणून सेवा धर्म कसा असतो ते वागून दाखवतील भरतजी. भगवान येण्यापेक्षा भगवंताचे जे अनुगामी आहेत ना त्यांच्या येण्याचा फार आनंद असतो. भरतजी विश्वभरण पोषण कर जोई. भगवंताच्या अनुजाचं, भगवंताच्या धाकट्या बंधूचं नाव ठेवलंय भरत. आणि का भरत नाव ठेवलं तर म्हणाले विश्वाचं भरण पोषण करतील. आता विश्वाचं भरण पोषण करतील म्हणजे सगळ्यांना खायला प्यायला भरपूर देतील का? म्हणाले नाही हो, खाण्यापिण्याचं भरण पोषण नाही. हृदयस्थ असणारा राम आपल्याला प्राप्त होण्याकरता यांचं चरित्र उपयोगात येणार आहे. हे असे वागणार आहे की यांच्यामुळे आपल्याला राम कसा अनुभवावा हे कळणार आहे. आणि अशा प्रकारानं विश्वाचं भरण पोषण करणारे भरतजी आहेत. म्हणजेच काय, रामाचा धाकटा म्हणून म्हणवतो, रामाचा म्हणवतो तर त्याच्याकडे काही आवश्यकता, पात्रता असाव्या लागतात. जो स्वतःला रामाचा म्हणवतो त्यानं राम जगाला दिला पाहिजे. त्यानं रामाचं प्रेम जगाला दिलं पाहिजे. त्यानं रामाची सेवा जगाला सांगितली पाहिजे. त्यानं स्वतः त्याग करून राम सेवेचा धर्म कसा असतो ते जगाला आचरण करून दाखवलं पाहिजे. हे नुसतं नाव नाही आहे, हा धर्म आहे. हे नुसतं नाव नाही आहे, हे तत्वज्ञान आहे. सुमित्रीच्या मांडीवरती 2 जुळी बालकं होती. यापैकी पहिल्या बालकाला पाहिलं आणि नामकरण करतायत. जाके सुमिरन तेरी पुनासा, नाम शत्रुहन वेद प्रकाशा. आहा, हे पण आलेले आहेत. अहो, यांच्या स्मरणानं शत्रूंचा विनाश होतो म्हणून यांचं नाव मी शत्रुघ्न असं ठेवेल. शत्रूंचा विनाश करतात म्हणजे पराक्रमी आहेत. हो, शत्रूंचा विनाश करतात म्हणजे यांच्या हातात शस्त्रास्त्र आहेत. म्हणाले नाही, मग कसा काय शत्रूंचा विनाश करतील?
अहो, समोरच्या शत्रूंशी लढण्याचा तर पराक्रम करतातच, समोरच्या शत्रूंचा पाडाव करतातच, पण जे शत्रू डोळ्याला दिसत नाहीत आणि रामापासून आपल्याला दूर ठेवतात, अशा अंतस्थ शत्रूंचा बिमोड करतात शत्रुघ्न. काम क्रोधाचा बिमोड करतात, षडरिपूंचा बिमोड करतात, शमदमाचा साधन षट संपत्ती आपल्याला प्राप्त करून देतात, ते शत्रुघ्न आहेत. म्हणजे रामाचा जो धाकटा आहे, रामापेक्षा लहान आहे, तो कसा असायला हवा? शत्रूंचा नाश करणारा. रामाचा लहान म्हणवला जातो तो कसा असायला हवा? विश्वाचं भरण पोषण करणारा. म्हणजे रामापेक्षा जास्त जबाबदारी रामाचं होण्यामध्ये आहे, बर का. राम मिळण्यामध्ये काही विशेष नाही, रामाचं होण्यामध्ये विशेष आहे. आणि रामाचं होत असताना मात्र भयंकर जबाबदारी येते. त्या जबाबदारीची जाणीव करून देणारी नावं आहेत भरत, शत्रुघ्न. रामाचे म्हणवतात, रामाचे अनुज आहेत. आपल्याला वाटलं 4 नावं ठेवली आहेत, राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न. आणि अत्यंत गौर म्हणजे गोऱ्या गोऱ्या रंगाचे, स्निग्ध, सुदृढ असं चौथं बालक पाहिलं सुमित्रेच्या मांडीवरती. या सुमित्रेच्या मांडीवरच्या चौथ्या बालकाला पाहिल्यावरती मग मात्र गुरु वशिष्ठांना लच्छन धाम राम प्रिय सकल जगत आधार. लच्छन धाम राम प्रिय सकल जगत आधार. गुरु वशिष्ठ तेहि राखा, गुरु वशिष्ठ तेहि राखा. लक्ष्मण नाम उदार. लक्षणांचं धाम आहे म्हणाले हे चौथं बालक कोण आहे? लक्षणांचं धाम. आणि लक्षणं कशी? रामप्रिय, रामाला आवडणारी सारी लक्षणं हे धारण करतात. म्हणाले राम आणि लक्ष्मण ते दोघांचं आहे, आम्हाला त्यांचा काय उपयोग? सकल जगत आधार, सगळ्या जगाचा आधार आहे. लक्षण धाम, रामप्रिय, सकल जगत. काय काय पात्रता आहेत? लक्षणांचं धाम असणं ही एक पात्रता आहे, रामाला प्रिय असणं दुसरी पात्रता आहे, आणि सगळ्या जगाचा आधार असणं तिसरी पात्रता आहे. आणि त्यामुळे नामकरण झालं लक्ष्मण. नाम सुद्धा चिंतनीय आहेत. लक्षणे हा संस्कृत शब्द आहे, आणि संस्कृत लक्षणे शब्दाचा अर्थ आहे दाखवणे, दर्शवणे. कोणाला दाखवतात? रामाला दाखवतात, राम दाखवतात. आपण हा शब्द जरा विचित्रच पद्धतीने वापरतो आपल्या प्रपंचात. काय लक्षणं आहेत तुझी? म्हणजे आपल्याला कळेल लक्षणं म्हणजे काय असतात. तुझी लक्षणं काही चांगली दिसत नाही. दाखवणे, लक्षणधाम. आणि ती लक्षणं की जी लक्षणं रामाला आवडतात, हो रामप्रिय. म्हणजे जे रामाला आवडेल ते मी करीन, जे रामाला आवडणार नाही ते मी करणार नाही. आपल्याला माहितीये का, शरणागतीला 6 आवश्यकता आहेत, आणि तो शरणागत आहे ज्याच्याकडे या 6 वस्तू आहेत. मी 6च्या 6 सांगत नाही, 3 आपल्या समोर ठेवतो. अनुकूलस्य संकल्पा, प्रतिकूलस्य वर्जनम, रक्षस्यति विश्वासा, षड्विधा शरणागती. म्हणजे माझे जे आराध्य आहे ना, माझी जिच्यावर भक्ती आहे, त्या माझ्या आराध्याच्या, माझ्या देवतेला जे आवडेल ते मी करेन, त्यांना जे आवडणार नाही ते मी करणार नाही, अशा प्रकारची वागणूक म्हणजे शरणागती. अनुकूलस्य संकल्पा, प्रतिकूलस्य वर्जनम. आणि तोच माझं रक्षण करेल, हा माझा परमविश्वास आणि निष्ठा आहे, तोच शरणागत आहे. मध्येच मला वाटतं आता चैत्र महिना आलाय म्हणून राम रक्षण करेल, श्रावण महिना आला कृष्ण रक्षण करेल, मार्गशीर्ष महिना आला दत्त रक्षण करेल.
यात रामकृष्ण दत्तामध्ये अंतर नाहीये, वृत्तीत अंतर आहे. कधी वृत्ती रामा ठिकाणी, कधी वृत्ती कृष्णाच्या ठिकाणी, कधी वृत्ती दत्ताच्या ठिकाणी, आणि कुठेही स्थिर न होणं. लक्षणधाम राम प्रिय, अनुकूलस्य संकल्पा प्रतिकूलस्य वर्जनम. अहो साधं सांगितलं की चैत्र नवरात्र आहे हो, थोडंसं कांदा लसूण खाऊ नका. राम कुठं म्हणतो? रामाला कुठं सांगितलं? म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जर आपल्या सेवा धर्माकरता सांगितली की याप्रमाणे आपल्या आराध्याकरता हे व्रत घ्या, की अमुक अमुक रामाला आवडतं ते करा, अमुक अमुक रामाला आवडत नाही ते करू नका, असं जर सांगितलं तर पळवाटा. कुठे लिहिलंय? कोणी सांगितलंय? आणि काय होतं? तुम्हाला एक गंमत सांगतो. दोन चोर होते. अ नावाचा चोर, ब नावाचा चोर. एका घरात चोरी करायला गेले. सगळं घर साफ केलं आणि लक्ष देवाऱ्याकडे गेलं. देवाऱ्यामध्ये सोन्याची रामाची मूर्ती होती. अ काय म्हणाला, आपण भरपूर सगळं गोळा केलंय, ही मूर्ती रामाची आहे, नेऊ नको. अरे सोन्याची आहे, राम एका कृष्ण आहे, ठेव. ब ने ती मूर्ती बळजबरी घेतली. दृष्टांत सिद्धांत समजावून देण्याकरता असतो, चोर लक्षात ठेवायचा नाही, सिद्धांत लक्षात ठेवायचा. रामाला आवडेल ते करेल, रामाला आवडणार नाही ते करणार नाही. या सिद्धांताकरता, भक्तिशास्त्रातल्या सिद्धांताकरता दृष्टांत देत. बने ऐकलं नाही, सोन्याची रामाची मूर्ती बरोबर घेतली. आता सगळा बाकीचा चोरीचा माल वाटून घेतला, पण रामाला कसं वाटायचं? चोर जरी झाले तरी थोडेसे जरा निष्ठावान होते. म्हणाले असं करू, आपल्याला जोपर्यंत हे समजत नाही की रामाला वाटायचं कसं, तोपर्यंत ह्या रामाला माळोच्यावर ठेवा. बाकी सगळं धन अर्ध अर्ध वाटून घेतलं आणि रामाला माळोच्यावर टाकून. म्हणाले आज आपला हात चांगला मस्त साफ झालाय, आज आपण ना पार्टी करू. आज चोर असते, आज कांदा भजी खाऊ. अ म्हणाला हे बघ, आज कांदा भजी खायला नको. का? चांगला चोरीचा माल मिळालाय, मस्त पार्टी करू. नाही, तू दुसरं काही कर, पण कांदा भजी करू नको. का? अरे नको करू. का? हे बघ आपल्याकडे राम आलेला आहे ना, रामाला कांदा लसूण चालत नाही, तू काही कांदा भजी करू. हे मूर्ख म्हण. ब काही ऐकायला तयार नाही. या अला मात्र त्या रामाच्या मूर्तीत राम दिसतोय आणि रामाला मात्र जे आवडत नाही ते करायचं नाही असं या अने घेतलेलं आहे. ब जिद्दीला पेटला, मला कांदा भाजी खायचीच आहे. अने काय केलं, बरं बाबा तुझा हट्ट आहे ना. माळोच्यावर चढला आणि त्या सोन्याच्या मूर्तीच्या नाकात कापसाचे बोळे कोंबले आणि मग कांदा भजी कर असं सांगितलं. आपल्याला हसू येईल, पण चोराच्या दृष्टीने ती मूर्ती नव्हती, तो प्रत्यक्ष राम होता. आणि त्याला जे आवडणार नाही ते मी करणार नाही, आणि त्याला जे आवडेल ते मी करेल. रामाला यावं लागलं. आम्ही भक्तिशास्त्र सोयीनं पाहतो मायबाप, आणि तिथेच गोंधळ होतो. भक्तिशास्त्र आणि अध्यात्मशास्त्राचा असा काही गोंधळ करतो की जेव्हा देवाला नैवेद्य दाखवायचा आहे तेव्हा म्हणतो देव कुठे खातो. ऐका बरं का, जेव्हा देवाला नैवेद्य दाखवायचा आहे तेव्हा म्हणतो की देव कुठे खातो, आणि जेव्हा देवानं आपल्याला काही दिलं नाही तेव्हा मात्र देवाच्या नावानं बोटं मोडतो. यांना द्यायला नको. एलकर मी 11 माळ करतो रोज, मी 10 वेळा जातो रामाला, पण ह्याचं काही माझ्याकडे लक्षच नाही. म्हणजे जेव्हा आपल्यावरती वेळ येते तेव्हा त्यांना आपल्यावर लक्ष द्यावं, आणि जेव्हा आपल्याला काही करायची वेळ येते तेव्हा मात्र देव कुठे खातो. असं अर्धवट भक्तिशास्त्र उपयोगाचं नाही. भक्तिशास्त्र कर्मप्रधान आहे. कर्म आणि भाव एकत्र असला की भक्ती आहे. आणि जिथे या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत, की कर्म वेगळं आहे भाव वेगळा आहे, तिथं भक्ती नाही आहे. कर्म आणि भाव एकत्र असायला. लक्षणांचं धाम आहे. म्हणजे जिथे जिथे हे आहे तिथे तिथे राम आहेत हे नक्की.
बघा लक्षणं कशाला म्हणतात? सौभाग्य चिन्ह धारण करतात म्हणजे सौभाग्याची लक्षणं, बरोबर? मग सौभाग्य लक्षणं पाहिल्यावर सौभाग्यवती, बरोबर? नवीन गावात गेलो, मंदिर दिसतंय, अहो मंदिर कशाचं आहे, मंदिर कशाचं आहे काही कळत नाही हो. समोर जाऊन पाहिलं तर नंदी आहे. काय निर्णय झाला? महादेवाचं. म्हणजे नंदी हे महादेवाचं लक्षण आहे. रस्त्याने जात होतो, बरेच काळे कोटवाले दिसायला लागले. अरे काळे कोट वकील, काळा कोट हे वकिलाचं लक्षण आहे. तसं लक्ष्मण हे रामाचं लक्षण आहे. जे रामाला आवडेल ते स्वतः धारण करणारे, रामासाठी जगणारे, रामासाठी वावरणं. म्हणजे बघा, तीनही रामाच्या धाकट्या बंधूंकडे असलेल्या पात्रता बघा. एक विश्वाचं भरण पोषण करतो, एक शत्रूंचा नाश करतो, आणि एक रामाची लक्षणं धारण करून सगळ्या जगाचा आधार बनून रामाला प्रिय बनून वावरतो. म्हणून त्याला लक्ष्मण म्हणतात. असं नामकरण आहे. या चारही बालकांच्या जोड्या तयार झाल्या. पायसाची विभागणी जशी झाली होती तशा जोड्या तयार झाल्या. राम लक्ष्मण, भरत शत्रुघ्न. भरतजी तंतोतंत रामासारखे, शत्रुघ्न आणि लक्ष्मण तंतोतंत एकमेकांसारखे. त्यामुळे राम लक्ष्मण जोडी तयार झाली, भरत शत्रुघ्न तयार झाले. श्रीरामांचे अनुयायी लक्ष्मण, अनुगामी लक्ष्मण. श्रीरामांचे अनुगामी भरतजी, आणि लक्ष्मण आणि शत्रुघ्नांचे, लक्ष्मण आणि भरतजींचे अनुगामी शत्रुघ्न. म्हणजे दासांचे दास. रामाचा दास भरत आहे आणि भरताचे दास शत्रुघ्न आहेत. दासांचे दास. तीन वेगवेगळ्या आयांची लेकरं आहेत, एकाच पित्याची लेकरं आहेत, पण प्रेम कसं आहे? जणू काही आपण एकाच बापाची लेकरं आहोत, एकाच माता पिते. अतिशय अतिशय गोड असे प्रसंग अयोध्येमध्ये होऊ लागले. त्या गोड प्रसंगामध्ये गोस्वामी तुलसीदास आपल्याला घेऊन जातात. पण त्यासाठी 2 क्षण भगवंताचं नामस्मरण करू आणि मग पुढे जाऊ. कारण नामकरण प्रसंग झाला, मग नामस्मरण व्हायला हवं. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय जय राम, श्रीराम जय राम 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 जय जय राम, सियावर रामचंद्र भगवान की जय. 4 जोड्या महालामध्ये, दास दासी नोकर चाकर, 3ही महाराण्या, महाराज दशरथ
या चारही बालकांना सांभाळताना त्यांना मोठं कठीण होऊन गेलं. राम रांगू लागले, रांगता रांगता चालू लागले. राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न तीनही राण्यांचं चारही बालकांवरती अपरमित प्रेम आहे. आपणहून या चारही बालकांना नाहूमाखू घालतात, सजवतात, आपल्या हातानं भरवतात. प्रेम मगन कौसल्या निशिदिन जात न जान सुत स्नेह बस माता बालचरित करगान. भगवंताच्या सुंदर सुंदर मनोहरी बाललीलांचं गायन माता कौसल्या करते. दिवस रात्र कळत नाही. या चारही बालकांचं म्हणजे राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्नांचं एक सुंदरसा प्रसंग गोस्वामी तुलसीदास वर्णन करतात. एकदा भगवान श्रीरामांना नाहूमाखू घालून माता कौसल्येनं पाळण्यामध्ये निजवलं. आपली देवपूजेची वेळ झाली म्हणून देवपूजा करायला पूजागृहामध्ये गेल्या. पूजा केली, मानस पूजन केलं आणि नैवेद्य भगवंताला दाखवायचं आहे म्हणून नैवेद्याचं पात्र त्यामध्ये असलेली मिठाई भरून ठेवलं. पण काहीतरी वस्तू राहिली म्हणून पुन्हा महाराणी कौसल्या आपल्या पाकगृहामध्ये जाऊन ती वस्तू घेऊन येतात. पाकगृहातनं महाराणी कौसल्या वस्तू घेऊन येत आहेत तर पाहतात तर भगवान राम पूजागृहामध्ये भगवंताला अर्पण करण्याची मिठाई आपण खातायत. आईला हसू आलं. म्हणाले, मी याला तर नाहूमाखू घालून पाळण्यामध्ये झोपवलं होतं म्हणून धावत पाळण्याकडे पाहायला गेला तर पाळण्यात बाळ श्रीराम झोपलेले आहेत. पाळण्यात बाळ झोपलेत, मग मला पूजागृहात कोण दिसलं म्हणून पूजागृहात येऊन पाहतात तर श्रीराम नैवेद्य खात आहेत. मग पाळण्यात कोण दिसलं तर श्रीराम पाळण्यात झोपलेले आहेत. इकडेही राम, तिकडेही राम, इकडेही राम, तिकडेही राम. भगवंतानं अखंड विश्वरूप माता कौसल्येला दाखवलं. देख रावा मात ही निज अद्भुत रूप अखंड रोम रोम प्रतिलागे कोटि कोटि ब्रह्मांड. रोमा रोमामध्ये ब्रह्मांड लपलेली आहेत. अशा प्रकारे अनंत कोटी ब्रह्मांड स्वरूप भगवंतानं आपलं विराट रूप माता कौसल्येला दाखवलं. माता कौसल्या म्हणते की माझं चुकलं असेल हे भगवन, आपण परब्रह्म परमात्मा, मी मात्र आपल्याला सामान्य बालक म्हणून वागवतीये, माझं चुकलं. भगवान म्हणाले, अरे पुन्हा गडबड झाली. आई, मी तुला काही माझं अखंड रूप दाखवलं ते तू मी परमात्म स्वरूप मानावं म्हणून नाही. तू जे करते आहे येन विश्वात्मा प्रसिद्धती. बघा, दिसायला कथा आहे पण कथेचं चिंतन केल्यावरती कळतं की या कथेतनं आम्हाला भक्तिशास्त्राचं मर्म समजावून सांगितलंय. आई, तू जो नैवेद्य देतीये ना तो नैवेद्य केवळ मला मिळत नाहीये, तो नैवेद्यानं विश्वाचं भरण पोषण होत आहे. काय गंमत आहे? गंमत ही आहे मायबाप हो की नैवेद्याचा निवेदन करणे असा अर्थ होतो. आणि निवेदन करणे म्हणजे सामान्य मराठीमध्ये दाखवणे, बरोबर ना? आणि जर यदा कदाचित दाखवलेला नैवेद्य देवानं आडवा हात करून खाल्ला असता तर काय, असा निबंध लिहून आणा. तर सगळे म्हणले असते, चमचा चमचा वाढा, असं एवढं 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 नका एवढं वाढा. का? अरे सगळं खाऊन टाकतो तो, देऊ नका त्याला. आणि म्हणून सगळ्या घरामध्ये चिमणी वाटी असते देवाला नैवेद्य. आपल्याला 11 इंची ताट, 4 वाट्या आणि त्याला चिमणी वाटी. का? तो कुठे खातो? आणि यदा कदाचित जर त्याने खरंच खाल्लं असतं तर लोक जे दाखवतात ते पण दाखवलं नाही. त्यामुळे नैवेद्याला दाखवणे असं म्हटलं.
निवेदन करणे, बाबा रे आपल्या प्रसादानं आपल्या कृपेनं आम्ही हे एवढं आम्हाला प्राप्त होत आहे. आई येन विश्वात्मा प्रसिद्धती, तू विश्वाचं भरण पोषण करते. म्हणजेच भक्तिशास्त्रातला भाग आणि भाव असा आहे की आपल्या घरात असणाऱ्या छोट्याशा देवघरात आपण जे छोटंसं देवाला नैवेद्य अर्पण करतो तो केवळ देवाला नसतो, तो देवाच्या निमित्तानं पशु पक्षी प्राणी मात्र सर्वांना भावानं पोचतो. त्यामुळे भक्तिशास्त्रातलं हे मर्म लक्षात घ्या. भगवंताला माता कौसल्या हात जोडून विनंती करते की भगवन, असं अखंड रूप असलेले आपण माझ्याकडे बालक रूपाने आलेला आहात, पण माझ्याकडनं आपल्या सेवेमध्ये जर काही अपराध होत, भगवान म्हणाले आई याकरता मी तुला हे अद्भुत रूप दाखवलेलं नाही. आईनं मागणं मागितलं की भगवन मला आपल्या मायेनं कधीही मोहात टाकू नये, एवढीच माझ्यावरती कृपा करा. बार बार कौसल्या विनय करई कर चोरी, अब जनिका बहुव्यापे प्रभु मोहि माया तोरी. आपल्या मायेमुळे मी मोहात पडीन असं होऊ देऊ नका. भगवान म्हणाले आई काळजी करू नको. आता भगवंताचं जाऊळ काढलं गेलं, कर्णवेध झाला म्हणजे कान टोचले गेले, आणि त्यानंतर भगवंताचा व्रतबंध झाला. आणि व्रतबंध म्हणजे मौंजी बंधन होऊन भगवंताला वसिष्ठांकडे गुरुगृही शिक्षणाकरता पाठवलं गेलं. चारही बालक गुरुगृही शिक्षणाकरता गेले आणि अवघ्या 14 दिवसात 14 विद्या आणि 64 दिवसात 64 कला, एवढंच काय ते भगवंताचा शिक्षणाचा कालावधी आहे. शिक्षणाला फारसा वेळ द्यायचा नसतो, ते आपण खरंच करतो. कारण शिक्षणाच्या नावाने शाळा कॉलेजमध्ये जात राहतो आणि बाहेर आल्यावर विचारल्यावर पाटीकोरी. त्यामुळे गोस्वामी तुलसीदास वर्णन करतात की जाके श्वास सहज श्रुतिचारी, सो हरी पढ यह कौतुक भारी. ज्याच्या उच्छ्वासातनं वेद निर्माण झाले तो श्रीहरी परमात्मा गुरुगृही जाऊन शिक्षण घेतो, हेच विशेष आहे. आपण पाठ घ्यावा, आपण पाठ नीट कंठस्थ करावा आणि आपण समजलेला पाठ आपल्या धाकट्या भावांना अनुजांना समजावून सांगावा, याप्रमाणे भगवंताचं वागणं आहे. काहीच दिवसात राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न गुरु वशिष्ठांकडनं शिक्षण प्राप्त करून अयोध्येला परत आले. अयोध्येमध्ये आनंदी आनंद झाला. आता भगवान कुमार वयाचे आहेत. आधी असतो शिशु, मग असतो बाल, मग असतो कुमार. 6व्या वर्षानंतर कुमार. भगवान 9-10 वर्षाचे असे असताना अयोध्येमध्ये वावरत असताना आपल्या आपल्या सवंगड्यांना बरोबर घेऊन शरयूच्या किनारी खेळ खेळत असताना अयोध्येतल्या ज्येष्ठ श्रेष्ठ लोकांना विनंती करून आम्हाला तुमचं काही काम सांगा, आम्ही तुमचं काम करू म्हणून त्यांच्या वयाप्रमाणे अयोध्येतली लोक त्यांना काम सांगायचे आणि राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न त्यांची कामं पूर्ण करून द्यायचे. महाराज दशरथांपर्यंत कीर्ती जायची. लोक महाराज दशरथांना येऊन सांगायचे की आपली मुलं आज्ञाकारी आहेत, आपली मुलं प्रेमळ आहेत, आपली मुलं सगळ्यांमध्ये मिसळतात, आपली मुलं सगळ्यांचं ऐकून घेतात, आपल्या मुलांनी आमची अमुक कामं केली, आपल्या मुलांनी अमुक कामं केली. महाराज दशरथांना आपल्या 4ही मुलांना कुठे ठेवू आणि कुठे नको असं होतं. भगवान श्रीराम आपल्या अनुजांसह अयोध्येमध्ये वावरत असताना गुरु विश्वामित्रांना कळलं की भगवंताचा अवतार झालेला आहे. त्यामुळे गुरु विश्वामित्र अयोध्येमध्ये येण्याकरता आपल्या आश्रमातनं निघाले, पायी निघाले. विश्वामित्रांचा आश्रम भारताच्या पूर्व कोपऱ्याला मिथिला प्रदेशाच्या जवळ बक्सोर नावाचं शहर आहे. आज ते बक्सोर शहर म्हणजे विश्वामित्रांचा आश्रम आहे. ते विश्वामित्र
पायी प्रवास करत करत अयोध्येला पोचले. शरयू नदीमध्ये स्नान केलं. शरयू नदीमध्ये स्नान करत असताना सेवकांनी, नोकर चाकरांनी पाहिलं आणि महाराज दशरथांना जाऊन सांगितलं की गुरु विश्वामित्र अयोध्येमध्ये आलेले आहेत. महाराज दशरथ गुरु वशिष्ठांसह दलबलांसह धावत शरयूच्या किनारी पोचले. विश्वामित्रांचं अभिवादन केलं. विश्वामित्रांना विनंती केली की आपण आमच्या महाली दरबारी चला. विश्वामित्रांना स्वागत सत्कार करून महाराज दशरथ आपल्या महाली दरबारी घेऊन येतात. दरबार भरवतात. विश्वामित्रांच्या दरबारामध्ये सत्कार करतात. विश्वामित्रांना अत्यंत आनंद होतो. महाराज दशरथ आपल्या साऱ्या परिवाराला विश्वामित्रांच्या पायावरती घालतात. चारही राजकुमारांना विश्वामित्रांच्या पायावरती घालतात. महाराज दशरथ हात जोडून विनंती करतात की हे गुरुवर विश्वामित्र, मी अयोध्याधिपती महाराज दशरथ आपल्या समोर हात जोडून उभा आहे. आपण मला आज्ञा द्या, मी काय करू आपल्यासाठी. विश्वामित्र म्हणतात, महाराज दशरथ, मी आपल्या राजधानीपासून दूर बक्सोर शहरामध्ये माझ्या आश्रमामध्ये यज्ञयाग करतो आणि या यज्ञयागामध्ये काही राक्षस उत्पात करतात, उपद्रव करतात. या राक्षसांचा बंदोबस्त करण्याकरता तुम्ही तुमचा मुलगा राम आणि लक्ष्मण मला द्या, माझ्या यज्ञाचं रक्षण करण्याकरता. दरबार भरवलेला आहे. दरबारात विश्वामित्रांचं स्वागत झालेलं आहे, सत्कार झालेला आहे. राजा दशरथ हात जोडून उभा आहे आणि विश्वामित्रांना प्रार्थना करतोय की मी आपलं काय सेवा करू. आणि विश्वामित्र म्हणतात की मला राम लक्ष्मण यज्ञरक्षणाकरता हवे आहेत. राम लक्ष्मणाला मागितलं मात्र आणि महाराज दशरथांचा संताप झाला आणि महाराज दशरथ भर दरबारामध्ये गुरु विश्वामित्रांना म्हणतात की आपल्याला एवढं कळत नाही, मला म्हातारपणी अपत्य प्राप्त झाली, मुलं बाळ झाली, त्यात माझं रामावरती अत्यंत प्रेम आहे आणि तुम्ही खुशाल माझ्याकडे माझा राम लक्ष्मण तुमचा यक्कश्चित यज्ञ रक्षण करण्याकरता मागता. मुनिवरा, विचार केलेला नाही, विचार करून मागणं मागा. खरं तर विश्वामित्रांचं चरित्र मला आपल्याला सांगायला पाहिजे होतं. रामायण छोटसं नाहीये माया बाप. गाधी कुळामध्ये जन्माला आलेले, आपण जी रामरक्षा म्हणतो ना, त्या रामरक्षेचे रचयिता विश्वामित्र. बुध कौशिक म्हणजे दुसरं कोणी नाही, कुशिक कुळातले विश्वामित्र. संशोधक, वैज्ञानिक, गायत्री विज्ञान जगाला दिलंय त्यांनी. जो गायत्री मंत्र आहे ना, या गायत्री मंत्राचे उद्गाते विश्वामित्र ऋषी. आपल्याला काय वाटतं, दाढी जटा, हातात दंड कमंडलू, भस्माचे पट्टे म्हणजे ऋषी. वैज्ञानिक आहेत, संशोधक आहेत. महाराज दशरथ अत्यंत संतापलेले पाहिल्यावर विश्वामित्रांना अतिशय आनंद झाला. म्हणाले, मी योग्य माणसाकडे आलो. ज्या अर्थी हा राजा एवढा संतापलाय की याचा मुलगा मला दे असं म्हटल्यानंतर याला अतिशय राग आलाय, याचा अर्थ हा खरा रामाचा बाप आहे. नाहीतर मी राम मागितल्यानंतर जर राग आला नसता तर खऱ्या रामाचा बाप मला कसा ओळखायला आला असता. विश्वामित्रांना आनंद झाला. महाराज दशरथ संतापले म्हणून विश्वामित्रांनी गुरु वशिष्ठांकडे पाहिलं आणि डोळ्यांनी खुणवलं, महाराजांना समजवा. वशिष्ठांनी मध्यस्थी केली. महाराज दशरथांना आपल्या हाताला धरून अंतःपुरामध्ये नेलं, आतल्या महालात नेलं आणि जवळ बसवून विचारलं, महाराज, राज्य कोणामुळे? आपल्यामुळे. धनसंपत्ती कोणामुळे? आपल्यामुळे. मंत्रीगण सेवक वगैरे कोणामुळे? आपल्यामुळे. राण्या वगैरे कोणामुळे? आपल्यामुळे. मुलं बाळ कोणामुळे?
आपल्यामुळे. मग महाराज दशरथा, ज्याप्रमाणे हे सगळं तुम्हाला माझ्यामुळे मिळालंय ना, तसं तुम्हाला 4 सुना जे बाहेर बसलेले आहेत ना त्यांच्यामुळे मिळतील. म्हणजे विश्वामित्रांसोबत राम लक्ष्मणाला दे. विश्वामित्र राम लक्ष्मणांना नुसते परत आणणार नाहीत, विश्वामित्र तुला 4 सुना घेऊन येतील. म्हणाले मग हे अगोदर नाही सांगायचं? मग म्हणाले तू अगोदर नाही विचारायचं? थोडक्यात महाराज दशरथांचा राग मावळला आणि महाराज दशरथांनी गुरु विश्वामित्रांना राम लक्ष्मणांना सोपवलं. सारी अयोध्या पाहतीये, अयोध्या तटस्थ आहे. तटस्थ आहे म्हणजे स्तब्ध आहे. महाराज दशरथांचं ज्यांच्यावर जीवावर पलीकडे प्रेम आहे ते राम आणि लक्ष्मण साधारण वयाचे 10-11 वर्षाचे असताना एक गुरु विश्वामित्रांच्या उजव्या हाताला आहे आणि एक गुरु विश्वामित्रांच्या डाव्या हाताला आहे. पायामध्ये वहाणा नाही, पाठीला धनुष्यबाण आहे, मस्तकी मुकुट आहे. राम लक्ष्मण महाराज दशरथांच्या घरी म्हणजे राजमहालामध्ये सोन्याच्या पर्यंकावरती झोपतात, सुवर्णाच्या थाळीमध्ये भोजन करतात. जरा काही खुट्ट झालं तर दासी आजूबाजूला धावतात की रामा लक्ष्मणाला तुम्हाला काय हवंय. राम लक्ष्मणांचे पाय घोट्यापर्यंत बुडतील असे मृदू अस्त्र जमिनीवरती घातलेले आहेत. कधी पावलांना सामान्य जमिनीचा स्पर्श झालेला नाही असे राम लक्ष्मण वयाच्या 10व्या-11व्या वर्षी आपल्या पित्यानं विश्वामित्रांना सोपवलं म्हणून त्यांच्या बरोबर निघाले. वेळ आली की चालू द्या. काही प्रसंग असे असतात की जे पोचवावे लागतात. रामायण सगळ्यांना माहिती असतं, पण रामायणातल्या द्याल का, ज्या संघटनेला 100 वर्ष झालेली आहेत अशा संघटनेकरता एखादा बाळ द्याल का 10-11 वर्षाचा? म्हणाले शेजारच्याचा घेऊन जा, आमचा आम्हाला राहू द्या. अहो राम ऐकायचा आहे ना आपल्याला, राम पाहायचा आहे ना आपल्याला, रामाचं चिंतन करायचं आहे ना आपल्याला. राम त्यांच्या वयाच्या 10व्या-11व्या वर्षी गुरु विश्वामित्रांबरोबर वनामध्ये निघालेले. जे राम लक्ष्मण महाराज दशरथांकडे त्यांचं बालपणापासून वयाच्या 11व्या वर्षापर्यंतचं पालन पोषण अत्यंत राज दरबारी राजविलासात राज उपभोगात झालेलं आहे, त्या राम लक्ष्मणांना गुरु विश्वामित्रांना सोपवल्याबरोबर राम लक्ष्मण गुरूंबरोबर निघाले. म्हणून गोस्वामी तुलसीदास वर्णन करतात, मोही नीती पितात जीव भगवाना. माझ्याकरता भगवंतानं आपल्या पित्याचाही त्याग केला. भगवान श्रीरामांनी केलेल्या त्यागाची सुरुवात इथून आहे की राम त्यागस्वरूप काय. कोणाला आवडेल हो आपल्या घरातलं, ज्याला कम्फर्ट झोन म्हणतात जेन झीची भाषा, सगळं घरातलं ठाकठीक व्यवस्थित, रोज सकाळी उठल्यानंतर आयता चहा, नाश्ता, जेवायला खायला, कोणी काही बोलत नाही, व्यवस्थित राहायला पाहिजे. तो अँड्रॉइड मोबाईल आपल्याला वापरायला, बाप गाडीत पेट्रोल टाकून देतो, पेट्रोल घेऊन गाड्या उडवायला, असं सगळं व्यवस्थित आपलं घरदार असताना आपल्या वडिलांनी सांगितलं म्हणून गुरूंबरोबर बाहेर पडणार आहे. ही पिढी घडवण्याकरता रामायण आहे. हे रामाचे आदर्श समाजापर्यंत पोहोचवण्याकरता रामायण आहे. रामाने सीतेला टाकून दिलं, हो ना, हे ऐक. हे ऐकलंयस का तू कधी? आणि हे जे रामाने केलं ते प्रत्येकाला करता येतं, याची जाणीव कधी करून घेतलीस का? कधी राष्ट्राकरता काळ दिलायस का? कधी समाजाकरता काळ दिलायस का? कधी त्याग म्हणून स्वतःच्या जीवनामध्ये यावा यासाठी प्रयत्न केलायस का? बापांना हवा तो मोबाईल दिला नाही म्हणून आत्महत्या करणारी पिढी जन्माला आलेली आहे. मलाच पाहिजे, मला हवं तेच पाहिजे, ब्रँडेड पाहिजे.
राष्ट्र उभं राहणार नाही. आणि राष्ट्र उभं राहण्याकरता अगोदर घरातला कर्ता माता पिता या माता पित्यांना समजून घेतलं पाहिजे की राष्ट्र उभारणी करता आपण कसं उभं राहायचं, म्हणजे आपलं कुटुंब कसं उभं करायचं. घरातल्या 4 भिंती, शेकडो वस्तू, आजूबाजूच्या भोगाचे सामग्री म्हणजे कुटुंब होत नाही. आणि त्या कुटुंबात रमणाऱ्या लोकांना राष्ट्राचं काहीही पडलेलं नसतं. हे राष्ट्र सनातन धर्मावरती निष्ठा ठेवणारं राष्ट्र हजारो वर्षापासून अविचल राहिलं. याला कारण या राष्ट्रातल्या नसानसांमध्ये रामाचं हे चरित्र मुरलेलं आहे. आणि हे चरित्र मुरवणं आमचं काम आहे. नुसता राम जन्मोत्सव करून उपयोग होणारा नाही. मी सोडणार नाही. हे जे इथून पुढे श्रीरामांचं चरित्र आहे, त्या श्रीरामांच्या चरित्रामध्ये असलेले सगळे पैलू शांत चित्तानं आपल्यासमोर ठेवल्याशिवाय रावणाला मारणार नाही. रावणाला मारायला वेळ लागत नाही. अर्ध्या तासात रावण मरणार. पण राम समजून घ्यायला वेळ लागतो. आणि समजलेला राम आपल्या जीवनामध्ये उतरवून घ्यायला वेळ लागतो. तो वेळ तुम्ही द्यावा अशी माझी अपेक्षा आहे. म्हणून गुरु विश्वामित्रांबरोबर राम लक्ष्मण निघाले आहेत. विश्वामित्रांकडे भगवंताचं राहणं, यज्ञरक्षण करणं, मिथिला नगरीत जाणं, जानकीशी शिवचाप भंग करून विवाह करणं आणि अयोध्येत परत येणं, इथपर्यंत बालकांड अजून आहे. मोठं असं बालकांड रामचरित मानसामध्ये आहे. त्यामुळे उद्या सायंकाळपर्यंत आपल्याला भगवंताचा विवाह करून भगवंताला पुन्हा अयोध्येमध्ये आणून मग अयोध्याकांडाची सुरुवात करायची आहे. पण याप्रमाणेच वेळ होणारा आहे. इथून पुढे 3 दिवस वेळ वाढवून पाहिजे आणि तो मी घेतल्याशिवाय जाणार नाही. मध्यम गोविंद जय जय गोपाल जय जय 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 गोविंद जय गोविंद जय 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 गोपाल जय जय राधारमण हरि गोविंद 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 जय जय गोविंद जय जय गोपाल 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 जय जय राधारमण हरि गोविंद 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 जय जय गोविंद जय जय गोपाल 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 जय जय कुंडली गवर्धार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. सर्व संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. राजा राम तेरी आरती उतारो. हे राजा राम तेरी आरती उतारू हे राजा राम तेरी आरती उतारो. हे राजा राम तेरी आरती उतारू आरती उतारू तन मन वारो. आरती उतारू तन मन वारू आरती उतारू तन मन वारो.
राजत जोरी कनक सिंहासन राजत चोरी कनक सिंहासन राजत जोरी कनक सिंहासन राजत चोरी दशरथ नंदन जनक किशोरी दशरथ नंदन जनक किशोरी दशरथ नंदन जनक किशोरी दशरथ नंदन जनक किशोरी हे राजा राम तेरी आरती उतारो 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 वाम भाग शोभित जग जननी 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 चरण विराजत है सुतंजनी चरण विराजत है सुतंजनी चरण विराजत है सुतंजनी चरण विराजत है सुतंजनी हे राजा राम तेरी आरती उतारो 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 छन छन प्रतियह रूप निहारो 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 प्रभु पद कंचन ने कविसारो प्रभु पद कंजन ने कविसारो प्रभु पद कंचन ने कविसारो प्रभु पद कंजन ने कविसारो सुंदरता पर त्रिभुवन वारो सुंदरता पर त्रिभुवन वारो सुंदरता पर त्रिभुवन वारो सुंदरता पर त्रिभुवन वारो हे राजा राम तेरी आरती उतारो 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 आरती उतारो तन मन मारो 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 हे राजा राम तेरी आरती उतारो 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 आरती उतारो कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेन्द्रहारम सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि कायेन वाचा मनसेन्द्रिये वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पये पुंडलीकवरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय, सर्व संतन की जय. राजाधिराज रामचंद्र भगवान